चित्रा, तुझं नाव सांग. उषा जाधव. आई, तुला थेरपीला यायच्या आधी काय त्रास होता म्हणून तू थेरपीला जॉईन झालीस? कमरेचा त्रास होता मला, गादी चढली होती. कमरेचा त्रास होता, गादी सरकली होती, मणक्यामध्ये त्रास होता, पाय पूर्ण दुखत होतं, चालता येत नव्हता मला. जाम कचरा काढताना पण मला ठणका लागत. आता ठणका नाही लागत, काय नाही लागत. तू पट्टा लावायची? पट्टा तर लावायचे, 4 पट्टे झाले माझे. 4 पट्टे झाले? हो, 4 वर्ष. वर्षाला पट्टा लागायचा. ट्रीटमेंट कुठे कुठे घेतली? नाशिकला घेतली, पहिली घेतली इथं आपल्या बदलापूरला. बदलापूरच्या डॉक्टरनी लय मला हे झाला, फुगली. तर त्या मग जावे म्हणला का त्या गोळ्यांना काय आईला त्रास होतो. लोणावळ्यात नेली. लोणावळ्यात एक्सरा काढला तर मग त्यांना ऑपरेशन करायला पाहिजे, ऑपरेशन कमरेचा. तिथून काढली, मग मुंबईला नेली. तिथं पण सांगतो डॉक्टर MRI केला, एक्सरा काढला, MRI काढला, बोलतात नाही ऑपरेशनच काढला पाहिजे. मिस्टरांना फोन यायचं, ऑपरेशनला तर मला काय नेली नाही ऑपरेशनला. कारण सांगितलं आम्ही. नाशिकला नेली. तिथं 15 दिवस, एक दिवस वस्तीला राहायचो, दुसऱ्या दिवशी 100 रुपयाचा टाट, तो पण जेवण चांगला नसायचा, पण राहायचो. म्हणजे काय तिथे करायचं नाशिकला? तिथं काचेची गलस थेरपी पूर्ण, कप थेरपी पूर्ण या मणक्यापासून तर पायाच्या गोट्यापासून लावायची. आणि तो स्क्रू ड्रायव्हर घ्यायची ना, लाईटीवर लावायची. एवढं रडायचे मी. दुखायचं भरपूर. ते मांस आतमध्ये आला पाहिजे. खूप ठणका लागायचा. ते मी सहन करायचे. ते असा मोठा गोळा, त्याच्यावर असं दाबून द्यायचे. तुझं दुखणं बरं होण्यासाठी खूप जास्त प्रकारच्या थेरपीज घेतल्या, गोळ्या पण भरपूर खाल्ल्या 4 वर्षे. पण कुठेच मला आराम आला नाही. काहीच नव्हतं काम करता येत. सारे खाटावरच सगळं माझा असायचा. जेवण, बसणं, उठणं सगळं खाटावर. आता मी खालीच होते. आपली थेरपी जॉईन केल्यानंतर तुझ्या या सगळ्या दुखण्यामध्ये तुला काय आराम आला? भरपूर आराम आला. जो माझा कमरेचा ठणका होता तो मेन थांबला. पायाचे चमका थांबल्या. आणि बसते, उठते, धावती, पळती, काम करते फटाफट. थेरपी इतकी छान जादू आहे, एवढी जादू आहे. आणि जी कोणी ती मशीन आणले ना, काय बोलतो मॉम चेअर सराई, त्यांना तर इतका थँक्यू म्हणते ना मी, भरपूर थेरपी. तुला मॉम मॅट आवडते? सगळंच आवडतं. सगळं. आज तू मॉम चेअरची थेरपी घेतली, मग मॉम चेअरच्या थेरपी घेतल्यानंतर तुला कसं वाटलं? लय बरं वाटलं. ते आणले ना, त्यांना लय थँक्यू म्हणते मी, लय थँक्यू. मॉम चेअर कशी काम करते? लय पूर्ण डोक्याच्या केसापासून मालिश करते, तर पायाच्या नखापर्यंत मालिश करते. जेव्हा बालांतून बाई होते आणि बालाला मसाज करते, तशी मसाज करते. पूर्ण बॉडीची मसाज, पूर्ण अवयव सुटत नाही, कुठंच नाही. पायाच्या नखापासून ते पाय शिटापर्यंत मालिश होते. खूप छान. प्रत्येक शरीराच्या अवयवाची, नसांची खूप छान मॉलिश होते. ज्यांनी ही थेरपी आपल्यासाठी खोपोलीमध्ये आणली त्यांच्यासाठी काय म्हणशील? त्यांना काय बोलायला माझ्याकडे काही शब्द पण नाही. आणि त्यांना इतकं थँक्यू म्हणते. जी मशीन आणले ना, त्यांना लय थँक्यू. पूर्ण माझं दुखणं बरणं म्हणजे गोळ्या खायच्या. मला आता 4 महिने झाले, मला गोळीची आठवण तरी येईच नाही. आणि दवाखाना कुठलं जाईच पण नाही. चमक भरली होती 2 दिवस मध्ये. मी आता माझी चमक भरले. मॉम मॅटवर झोपलं, स्टोनवर तो 2 घेतला. पण त्या मशीनवर झोपली ना, मॉम चेअरवर, तिथं तर लईच आराम आला. 100% छान आराम आला. थँक्यू. छान अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद.